फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपल्याला भोपळ्याचे पराठे बनवायचे, मग बघूया रेसिपी। एवढे असे पीठ टाकून घ्यायचे आहे। बाजरीचं पीठ, हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे ज्वारीचं पीठ, हे आहे गव्हाचं पीठ आणि हे आहे डाळीचं पीठ। हे पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आपण सगळं भोपळ्यामध्ये। एवढं आहे ना मग कट कर असे मिक्स करून घ्यायची पीठ। त्यामध्ये बाजरीचं टाकलं, आता तांदळाचं टाकते। आता ज्वारीचं टाकते, आता गव्हाचं टाकते, आता डाळीचं, ही मिरची दळलेली टाकून घ्यायची। त्यात पुन्हा मिठाची गरज। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी हळद टाकून घेऊया त्यात आपण। थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं। हे बघा असं छान असा गोळा मळून घेतलाय। आता तो थोडा वेळ भिजून द्यायचा आपल्याला, मग नंतर पराठे करायचे। बघा आता पीठ भिजलेलं आहे भोपळ्याचं, तर पराठे बनवायचं काम चालू आहे। मी ना माहेरी आलेली, मग वहिनी बोलल्या का आता तुम्ही नका काढू, करू पराठे, मीच बनवते। आणि अंजू पण आली माझ्यासोबत, तर ती पण तिच्या मामीला मदत करू लागू राहिली। त्या बोलल्या का आता तुम्ही माहेरी आले, मग गरम गरम याच्यावर तुम्ही ताव मारा, तुम्ही नका बनवू। बघा मग किती सुंदर पराठे बनलेले। हे बघा पराठे, असं खूप छान वास येऊ राहिला, असं वाटतंय कधी मी पराठे खायला बसल। बघा ही बच्चे कंपनी, त्यांना असं झालंय का कधी आम्ही भोपळ्याचे पराठे खाऊ, पण आम्ही ना त्यांना थोड्या वेळा दिलेच नाही, पण ते वाट बघते आम्हाला कधी देतील पराठे। मग बच्चे कंपनी बसले पराठे खायला। कसे रे पराठे? एकदम भारी। हा ना, छान झाले ना, एक नंबर। पराठ्यांमध्ये सगळे पीठ घातल्यानंतर खूप छान पराठे लागले, आणि तांदळाचं पीठ टाकलं का पराठे असे कुरकुरीत येते। त्यांचे पराठे झाल्यानंतर मग आम्ही जेवण करायला पण बसलो। कांद्याची भाजी पण आहे जेवणासाठी, चला मग तुम्ही पण जेवायला। आज बैल पोळा पण आहे, तर मग बैल पण आणले, तर बैलांची पूजा पण करून घेतली। बाहेर मस्त अशी गाय धुवून मस्त बाबांनी कुणालनी मस्त अशा सजून काढल्या गाईला मस्तेला। संध्याकाळी मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलाय, तर आम्ही बैलांना पण पुरणपोळीचे नैवेद्य, कणकीचे दिवे बनवले आहे। तर असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। बाय बाय।